देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. नारायण नारायण. शुभम भवतु. महाराज तुम्ही आत्ता? होय बनू, कारण वेळच अशी आहे. भविष्यातल्या काही संकटांपासून तुला सावध करण्यासाठी मी आलोय. काय झालंय महाराज? बनू, मी आता तुला फार काही सांगत नाही, परंतु एवढंच लक्षात ठेव की पुढच्या काही काळात अशुभाचं सावट असणार आहे. त्यामुळे या काळात तुझ्या या वाड्याबाहेर पडू नकोस. म्हणजे महाराज मला नाही समजलं. काही विपरीत तर घडणार नाही ना हो? बाहेर का नाही जायचं म्या? कारण या काळात काहीही अशुभ घडू शकतं. कुठलीही समस्या उद्भवू शकते. या अशा गोष्टी तुला सांगितल्या तर तू आणखी काळजी करत बसशील. म्हणून मी सांगतो तेवढंच लक्षात ठेव. आणखी एक गोष्ट, चुकून अशी समस्या उद्भवलीच तर खंडेरायांना हाक मारण्याची घाई करू नकोस. या काळात तू खंडेरायांना कोणतंही साकडं घालणार नाहीस, हे ध्यानात ठेव. महाराज माझ्या हातनं काही चुकलं का? तसं असेल तर सांगा मला. नाही बनू, तुझं काहीही चुकलं नाही. परिस्थितीच अशी आहे. बनू, तू काही दिवस खंडेरायांचं स्मरण न करता राहू शकतेस का? नाही महाराज. पण मग तुला केवळ त्यांची मनोभावे पूजा करावी लागेल. पण त्यांना हाक मारू नकोस, कारण तुझी हाक थेट खंडेरायांपर्यंत पोहोचते. मी सांगेपर्यंत तू खंडेरायांना हाकही मारू नकोस आणि त्यांना कोणतंही साकडं घालू नकोस. देवा, दरबाराचं कामकाज सुरू करण्याची परवानगी असावी. आज प्रधानजी आपल्या समोर कुंभक भेटीबद्दल सांगणार आहेत. राजधानी जेजुरी आणि संपूर्ण राज्यात काय सुरक्षा असेल, तसंच युद्धासारखी परिस्थिती आलीच तर काय करायचं याच्याबद्दल चर्चा होईल. तेव्हा आजच्या कामकाजात दुसरा कंचाबी प्रश्न येणार नाही. श्री खंडेराय आणि माझी जी चर्चा झाली त्यानुसार मी कुंभकाची भेट घेण्यासाठी गेलो होतो. कुंभकाला भेटण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे
की खंडेरायांचं जेव्हा मणिमल्लाशी युद्ध झालं तेव्हा त्यांचा जो सेनापती होता तोच उलूक पुन्हा कुंभकाकडे आला आहे. श्री खंडेराय आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा देवी ह्यांचा विवाह पौष पौर्णिमेला आहे. अशा शुभप्रसंगी युद्ध नको म्हणून कुंभकाला समज देण्यासाठी मी गेलो होतो. परंतु कुंभक युद्धासारखी परिस्थिती तयार करणार हे निश्चित. तर त्या कुंभकाला युद्धच पाहिजे असेल तर आम्ही बी युद्धाला तयार आहोत. आम्ही बी तयार आहोत. होऊन जाऊ द्या. आम्ही बी तयार आहोत. होऊन जाऊ द्या. देवा, युद्ध होणार असं समजून आजच व्यूहरचना करणं आवश्यक आहे. युद्धाआधी सर्व गावकऱ्यांना स्थलांतरित करा. अन्नसाठा जलाशय सुरक्षित ठेवा. अबालवृद्ध स्त्रियांना योग्य ठिकाणी ठेवा. पर देवा, हे समज केलं तर लग्नाची तयारी केव्हा करायची? बानू, ए बानू, कुठं राहिली म्हणायची? बानू, काय ग म्हणजे? हाय का आता? मी बोलले की तोंड दिसतंय माझं तवा. अगं पर झालं तरी काय? अगं मी घरनं आले रानात जायचं म्हणून आणि अजून तूच तयार नाहीस. चल की बाई, समजे गेले रानात का वाशरडान माग. नाही म्हणजे मी नाही यायची आजच्या. बानू, आता हे काय नवीनच? म्हणजे कसला आडोडा लावला आहेस? आजा, अरे ही बानू बघ काय म्हणतीया. शेरडान माग रानात चरायला जायचं नाही म्हणतीया. आता रानात शेरडान माग जायचं नाही वय? काय ग बानू, काय म्हणते म्हणजे? होय बा, मी नाही जायची आजच्या. अरे पर का? आणि एकदम काय झालं तुला? नाही तर रोज चाला तर मंजीच्या आधी तू तयार असती या शेड रानात न्यायला. आज काय झालं? हा पर बानू, तुला बरं वाटत नाही वय? होय ग बानू, काय काय झालं? काय नाही, म्या बरी आहे. अरे बाप, सकाळच्याला महाराज आलं होतं. ते म्हणले की पुढच्या काही दिवसात अशुभाचं सावट असणार आहे, त्यामुळं घराबाहेर पडू नगस. अरे देवा, म्हणजे काही विपरीत तर होणार नाही ना? हा? बानू, अगं तुझी एक हात खंडेरांपर्यंत पोहोचतीया. खंडेरान तुझ्या सोबत असताना तुला काय होणार आहे? नाही ग, ते मला म्हणले की बाहेर पडलं तर काय बाय पण होऊ शकत. ते असं बी म्हणले की म्या सांगपतूर खंडेरासनी कंच बी साकडं घालू नगस म्हणून. आता हे समज काय म्हणायचं? आता काय करावं ग? बाप, महाराज मला म्हणले की म्या त्यांच्यासाठी शिष्यासारखी आहे. आता असं असताना म्या त्यांचं म्हणणं कसं तोडू बरं? तूच सांग. म्या कुठं सांगतोय तुला की तू त्यांचं ऐकू नकस म्हणून? हा, म्या काम करतो, म्या जातो म्हणजे संघ शेड हा काय. हा, चल चल ग म्हणजे चल. बा, अरे नीट जा र. आता मला काय होत या? हा, तू काळजी घे. जाऊन आलोच म्या. हा, चल ग. काय करावं, कसं करावं
हे कधीपासूनच मी माझ्या मनात पक्क केलं होतं. केवळ तुझ्यासारख्या सेनापतीच्या शोधात मी होतो आणि माझा शोध सार्थकी लागला. तू मला सापडलास. दैत्यगुरु शुक्राचार्यांचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही. काय करायचं ठरवलंयस तू? त्या खंडेरायाशी युद्ध होणार हे आता सर्वच दिशांना कळून चुकलंय. माझं सैन्य मी गोळा केलंय. तुझ्यासारखा सेनापती मला मिळालाय. कुंभकची खेळी काय असेल याचीच सर्वजण वाट पाहत आहेत आणि सर्वांनाच माहिती की या कुंभकाची खेळी ही निराळीच असते. तुझ्या मनात नक्की काय आहे कुंभक? माझ्या मनात होतं तेच चित्र दिसतंय मला. त्या खंडेरायाचं त्याच्या प्रजेवरती प्रेम आहे आणि त्यांना काही त्रास झाला तर त्याला ते सहन नाही होणार. त्याचा विवाह पौष पौर्णिमेला. त्या आधीच मला हे युद्ध हवंय. मी तुझ्या वचनात अडकलोय कुंभक. तू मला केवळ युद्धाचा दिवस सांग. ही खेळी तुला खेळायचीच नाही येवलूक. ही खेळी तर मी खेळणार आहे. युद्धाआधीच असं वातावरण तयार करीन की त्या खंडेरायाची सारी प्रजा घाबरून जाईल. म्हाळसाचा विवाह म्हणजे एक दिव्यच आहे. काय काय घडेल आणि कसं कसं घडेल काही सांगता येत नाही. आणि माझ्या मनात अजून एक कोडं आहेच की म्हाळसाने इथूनच खंडेरायांशी बोलून विवाहातल्या सर्व गोष्टींबाबत होकार कसा घेतला असेल. इथे बसून जेजुरीत खंडेरायांशी कसं बोलता येईल पण काही सांगता येत नाही. मला तर संशय आहे त्या सुवर्ण दर्पणातच काहीतरी आहे. म्हाळसा काही झालं तरी तो सुवर्ण दर्पण काही सोडत नाही. तिच्या शयन कक्षाबाहेर सुद्धा तो दर्पण ती आणत नाही. खंडेरायांनीच दिलाय तिला तो. आता पाहिलाच हवा
काय आहे त्या दर्पणात? आई, मी बाहेर जाऊ का? नाही, आत्ता माध्यनेला बाहेर जायचं नाही. खरं तर हिला मी हो म्हणायला हवं होतं, म्हणजे मला नीट पाहिला तरी मिळाला असता. मायानंदा, मी खूप कामात आहे, आलेच थोड्या वेळात. या कक्षाची आवराआवर मी करते, तुम्ही बाहेर जा. गंगा, तू जरा बाहेर जा. लतिका, तूही बाहेर जा. अक्का, आपण बरीच मी सांगितलं ना, मी करते ना. किती चाणाक्ष आहे ही मुलगी. सहज सापडेल असा ठेवला नाहीये दर्पण हिने. देवा, उशी पुनवची तीच जवळ आली. तुमच्या लग्नाची तीच व्हायची. आता लहान तोंडी मोठा घास घेतोया. पर देवा, अशा परिस्थितीमध्ये आम्ही असताना तुम्ही लढाया येऊ नकाशी. वय वय, आम्ही आहे, आमचा विश्वास ठेवा. आम्ही आहे, आमचा विश्वास ठेवा. आम्ही आहे, आमचा विश्वास ठेवा. आमचा विश्वास ठेवा. होय होय, आम्ही विश्वास ठेवा. आधी युद्ध जिंकू आणि मग आनंदाने विवाह करू. येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! सदानंदाचा! सदानंदाचा! येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! सदानंदाचा! देवा, काय सांगावं काय बी कळण असं झालंय बघा. काय झालं चोडप्पा? अव जेजुरीत आणि अख्ख्या पंचक्रोशीत समध्या लोकांच्या घराच्या दरवाजावर काळ्या सापाची चिन्ह दिसू लागलेत. आता ही चिन्ह कुठनं आली, कशी आली, काय बी कळना झालंय. समधी लोक लय घाबरल्यात ती बघा.
सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा की हे युद्ध नेहमीचं युद्ध नाही. शत्रू पक्ष मायावी शक्तींचा वापर करणार हे निश्चित. उलुखने पहिले अस्त्र सोडले आहे. माझ्या राज्यात भय आणि दहशत पसरवण्याचे काय शासन असते हे त्याला कदाचित माहीत नसावे. राज्यात दवंडी पिटा, चिंता नसावी. आम्ही ती चिन्ह मिटवून टाकू. सगळी चिन्ह मिटली आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा सदा